श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज गुरुवार गुरुपुष्य अमृत योग आहे. तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल. तुम्ही हा उपाय जर केला तर खरोखर तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील. कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते. त्यामुळे दिव्याला खूप सारं महत्त्व आहे. आपण जी पण काही सेवा करतो त्याला दिवा साक्षी असतो असं म्हणतात. त्यामुळे तुम्हाला आज रात्री संध्याकाळी दिव्याखाली एक अशी वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू ठेवल्याने तुमचे आयुष्य बदलणार आहे. तुमच्या पाठीमागे काही कर्ज असेल, दारिद्र्य असेल किंवा तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण होत नसतील, काही अडचणी असतील, पैशाची बचत होत नाही, घरामध्ये सतत आजारपण असेल, निगेटिव्ह वातावरण असेल, कोणाची नजर लागलेली असेल, सर्व काही याने दूर होणार आहे. तर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. बघा, संध्याकाळी आपण दिवे लावण्याच्या वेळेस हा उपाय केला तर असं म्हणतात माता लक्ष्मी त्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे तुम्ही यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर खूप शुभ ठरणार आहे. चला पाहूयात अशी दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू ठेवल्याने आपल्या आयुष्यातील दिवस बदलणार आहे. तर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तुमच्यासोबत मी आज छोटासा व्हिडिओ शेअर करत आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर तुम्हाला संध्याकाळी एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. बघा, मातीचा दिवा घ्यायचा आहे. मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक शक्ती असते. त्यामुळे तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही चांदीचा तुमच्याकडे दिवा असेल तो सुद्धा घेऊ शकता. जर चांदीचा दिवा नसेल तर आवर्जून मातीचा दिवा घ्या. स्वच्छ असावा, कुठेही तुटलेला नसावा असा एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. बघा, एक डिश घ्यायची आहे. त्या डिशमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढण्यासाठी तुम्हाला थोडीशी हळद, कुंकू आणि पाणी घेऊन त्याची पेस्ट करायची आहे. त्या पेस्टने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना मधले बिंदू आले पाहिजे, 4 बिंदू, आणि 2 साईडच्या रेषा सुद्धा आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने छोटंसं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकावरती तुम्हाला मूठभर चणा डाळ घ्यायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा जो आहे प्रज्वलित केलेला तो दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवल्याच्या नंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा टाकायच्या आहेत. बघा, फुल असलेल्या अख्ख्या लवंगा 2 वेलची टाकायच्या आहेत. ती वेलची टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे. जर तुमचा गुरु कमकुवत असेल तर ती गुरु तुमचा बळकट होण्यासाठी तुम्हाला चिमूटभर हळद दिव्यामध्ये टाकायची आहे. दिव्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीचं आगमनासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा सांगायच्या आहेत आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित केल्याच्या नंतर अक्षदा व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम बोलू शकता किंवा श्री सूतक बोलू शकता महालक्ष्मीचे, किंवा महालक्ष्मी अष्टक तुम्ही बोलू शकता. एक वेळा तरी जरूर बोला आणि मग हा दिवा प्रज्वलित केलेला तुम्ही तिथून उचलायचा आहे. बघा, तुमची सर्व पूजाविधी झाल्याच्या नंतर तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे. दिवा उचलल्याच्या नंतर ती तशीच प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजामध्ये ते दिवा आणि ती प्लेट जो आहे ती तुम्हाला ठेवायची आहे. तर तुम्हाला संध्याकाळी 7ला तुम्ही हा उपाय केलाय तर तुम्हाला 12 वाजेपर्यंत दिवा जळत ठेवायचा आहे. याची काळजी घ्यायची आहे की दिवा विझला नाही पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला हा दिवा संध्याकाळपर्यंत तसा ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे. ती चणा डाळ आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि दिव्यामध्ये तुम्ही जी लवंग टाकलेली आहे आणि वेलची टाकलेली आहे ती तुम्हाला तुळशीमध्ये दाबायची आहे. अशा पद्धतीने असा छोटासा उपाय होता, ते तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. हा उपाय तुम्ही आवर्जून करा. छोटासा उपाय आहे, तुमच्या घरातील साहित्यामध्ये हा उपाय आहे. तुम्ही हा उपाय आवर्जून करा आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये आवर्जून बोलवा. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल आणि तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न करेल. तुमच्या जी पण काही इच्छा आहे ते पूर्ण करेल. 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील. अशा पद्धतीने हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.